सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। नमस्कार. कॅन्सर हा शब्द तसा सर्वांच्या परिचयाचाच आहे, पण हा शब्द ऐकला म्हणजे पहिली प्रतिक्रिया भीतीची असते, कारण या रोगावर खात्रीलायक असा उपाय अजून सापडला नाही. याचं कारण म्हणजे या रोग कशामुळे होतो याचं कारण काय तेच आपल्याला कळलेलं नाहीये, आणि त्यामुळे आधुनिक वैद्यकात या रोगाचं लवकरात लवकर कसं निदान करता येईल याबद्दल तंत्र विकसित झालेले आहे, आणि या रोगाची वाढ आणि प्रसार कसा आटोक्यात आणता येईल याबद्दल उपाय आहेत. पण जेव्हा आपण हा रोग मुळातून नष्ट करायला बघतो त्यावेळी ते उपाय इतके जाणीव असतात की त्यामुळे रोगी अगदी मेटाकुटीला येतो आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पोतच बिघडून जातो. अशा वेळी ज्या वैद्यक शास्त्रात, ज्या प्रणालीत निरोगी कसं राहायचं याचं ज्ञान आहे आणि विविधांगी चिकित्सा आहेत, अशा आयुर्वेद शास्त्रात या रोगाबद्दल काय विचार केलाय ते आपण आज बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेत पोदार आयुर्वेदिक संस्थेतले 3 तज्ज्ञ. डॉक्टर काशीनाथ चव्हाण हे आहेत काया चिकित्सा विभागाचे प्रमुख. डॉक्टर मधुकर लहानकर हे नेत्र, कान, नाक, घसा या विभागात अध्यापक आहेत, आणि डॉक्टर मिलिंद पाटील हे संहिता विभागात अध्यापक आहेत. पहिला प्रश्न मी डॉक्टर काशीनाथ चव्हाणांनाच विचारणार आहे, आणि मला वाटतं तो तुमच्याही मनात असेल. तो असा की आयुर्वेदात कॅन्सर म्हणजे काय? शरीराच्या पेशीच्या अमर्यादित, अनियंत्रित आणि अनावश्यक, अपायकारक अशा वाढीस कॅन्सर असं म्हटलं जातं. बरं, ही झाली व्याख्या. पण डॉक्टर लहानकर, आयुर्वेदाचा या बाबतीत दृष्टिकोन काय असतो? आयुर्वेदीय संहितांमध्ये जर आपण व्याधींची नामावली जरा चाळून पाहिली तर त्यात कर्करोग किंवा कॅन्सर सारखा असा उल्लेख कुठे आढळत नाही. बरं. जरी स्पष्ट उल्लेख नसेल तरीही आयुर्वेदांच्या या व्याधींमध्ये अनेक असे व्याधी आहेत की आजच्या या कर्करोगाशी अत्यंत साम्याचे आहेत, जुळते मिळते जुळते आहेत. त्यातले उदाहरण द्यायची जर ठरवलं आपण बघितलं तर ग्रंथांमध्ये आलेले अर्बुदांची वर्णनं, त्यानंतर असाध्य अशी श्रावाची वर्णनं जी कुठल्याही कारणास्तव सुरू होतात किंवा चिकित्सा घेतली तरी बरी होत नाहीयेत. बरं. असे काही व्याधी जे असाध्य अवस्था घेऊन येतात, यांच्याकडे जर आपण नीट बघितलं तर हे व्याधी कर्करोगाशी अगदी साम्य दाखवणारी आहेत. बरं. आता आपण नुकताच अर्बुद या व्याधीचा उल्लेख केला, तर डॉक्टर पाटील हे अर्बुद म्हणजे नेमकं काय असतं? अर्बुद या व्याधीचे सुश्रुत संहितेत वर्णन केलेले आहे. आयुर्वेदामध्ये त्रिदोष सिद्धांताला फार महत्व दिलेलं आहे. त्रिदोष जेव्हा कुपित होतात तेव्हा शरीर घटक जे असतात धातू त्यांना ते दूषित करतात. त्रिदोष जेव्हा कुपित होतात आणि मांसाला जेव्हा प्रदूषित करतात तेव्हा मांसाच्या गाठी निर्माण होतात. त्या गाठी वाटोळ्या असतात, अल्प वेदना असतात, स्थिर असतात म्हणजे त्या हलणाऱ्या नसतात, दीर्घकाळ वाढणाऱ्या असतात आणि त्यात पूय प्रवृत्ती होत नाही. अशा गाठींना अर्बुद म्हटलेले आहे. हे अर्बुदाचे 6 प्रकार केलेले आहेत. वातज अर्बुद, पित्तज अर्बुद, कफज अर्बुद आणि रक्तज, मांसज आणि मेदोज अर्बुद असे अर्बुदाचे 6 प्रकार वर्णित केलेले आहेत. थोडंसं तुम्ही आता जे वर्णन केलं त्याच्यात आधुनिक वैद्यकात ज्याला आम्ही सॉलिड ट्युमर्स म्हणतो अशा तऱ्हेचं हे वर्णन वाटते. हो, बरोबर. पण याच्या व्यतिरिक्त काही इतर कॅन्सर सदृश लक्षण आहेत का? कारण याच्यात काही ते इथे तिथे पसरत नाहीत वगैरे सांगितलं, त्याच्यावरून त्याची वेगळी लक्षणं वाटतात. बरोबर. तर कॅन्सर म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण असू शकतं, तर असे काही इतर व्याधी आहेत का? डॉक्टर चव्हाण, आपण सांगू शकाल का? केवळ अर्बुद म्हणजेच
कॅन्सर एवढाच अर्थ मर्यादित घेता येणार नाही. अर्बुदा व्यतिरिक्तही आयुर्वेद ग्रंथामध्ये काही असाध्य व्याधींचे आणि त्यांच्या अवस्थांचे वर्णन केले गेले आहे. आणि हे वर्णन करत असताना त्यांनी जसे काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं म्हणजे पांडू रोगांची असाध्य अवस्था, त्यानंतर कावीळ यांची सुद्धा काही असाध्य अवस्था आहे आणि ती कुंभकामला आणि हालिमक. त्याचप्रमाणे काही गुदगत, योनिगत, असाध्य रक्तस्राव, तसेच जिव्हाप्रदेशी झालेला व्रण हे सुद्धा असाध्य व्याधीमध्येच मोडतात. म्हणजे वेगवेगळ्या इंद्रियांना काही काही असाध्य व्याधी अशा जडू शकतात आणि त्याची लक्षणं कदाचित सारखी असावी. हो, बिलकुल. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की जेव्हा कारण एखाद्या रोगाची गुंतागुंतीची असतात तेव्हा आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद याच्यात एकाला एक असं समीकरण आपल्याला मांडायला थोडंसं कठीण जातं. पण हे अर्बुद यांनी जे सांगितलं ते आणि हे असाध्य रोग यांची कारणं कशा तऱ्हेची असतात? डॉक्टर लहानकर, आपण सांगाल का? आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर आपण कारणांचा विचार केला तर त्याचे 2 गट करता येतील आपल्याला. बरं. त्यामध्ये एक आदि बलप्रवृत्त, म्हणजे जे असे विकार ज्या कारणाने होतात की ज्यामुळे मातृज आणि पितृज अशा स्वरूपाची दोषबीज ही त्या व्यक्तीमध्ये आधीपासूनच असतात. अशा व्यक्तींना देखील अशी गंभीर व्याधी होण्याची शक्यता असते. हा एक भाग. दुसऱ्या कारणांचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये आहार, विहार आणि असात्मीय इंद्रियार्थ संयोग. आहाराच्या बाबतीत मिथ्या आहार, विहाराच्या बाबतीत मिथ्या विहार आणि असात्मीय इंद्रियार्थ संयोग यांचा आपण जर विचार केला तर आपल्याला बरीचशी कारणं या गंभीर व्याधींची सापडू शकतात. म्हणजे थोडी आपण जी अगदी दैवायत्त जन्मापासून जी घेऊन येतो ती, आणि थोडी आपल्या चुकीमुळे होऊ शकतात ती, अशी कारणं. तर मिथ्या आहार म्हणजे साधारण चुकीचा आहार असं आपण धरू, अयोग्य आहार. तर हा अयोग्य किंवा चुकीचा आहार म्हणजे काय असतो ते डॉक्टर पाटील याच्यावर थोडा प्रकाश पडेल? मिथ्या आहाराची जर काही उदाहरणं आपण बघितली तर हे आपल्याला एकदम स्पष्ट होईल. तसा आहार षड्रसांनी परिपूर्ण असला पाहिजे, पण जेव्हा एकाच रसाचं आधिक्याने सतत सेवन केलं जातं तर ते मिथ्या आहारातच मोडतं. त्या प्रकारे अधिक स्नेहांश असलेले पदार्थ, अधिक तिखट पदार्थ, अधिक मसाल्याचे पदार्थ यांचा जर आपण आहार घेतला तर तो मिथ्या आहारच असतो. शिळे, कुचके, नासलेले अन्न यांच्यानुसार हे सुद्धा मिथ्या आहाराची उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे सतत मांसाहार सेवन करणं आणि दुधाबरोबर केळी किंवा दुधाबरोबर मासे आणि दुधाबरोबर आंबट फळांचं सेवन करणं ही मिथ्या आहाराची किंबहुना विरुद्ध आहाराची उदाहरणं आहेत. यामुळे रोगोत्पत्ती लवकरच होते. बरं, मला एक असं विचारावं वाटतं या संदर्भात की मग ते जे असाध्य रोग किंवा कॅन्सर सदृश रोग आहेत ते एका ठराविक इंद्रियानं होतात की कुठेही होऊ शकतात? म्हणजे मी हे आधुनिक वैद्यकाच्या दृष्टीने थोडंसं विचारते की तिखट खाऊन मग साधारण पोटाचा कॅन्सर होतो, हा एक आधुनिक वैद्यकातला अनुभव आहे, किंवा लिव्हरचा, तर असं काही ज्या सेवनांमुळे जे स्रोतदृष्टी होते त्या स्रोतदृष्टीवर परिणाम होऊन त्या स्रोतसाचा आपल्याला कॅन्सर मिळतो. उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं की तिखट पदार्थांमुळे समजा इरिटेशन जर अन्न व स्रोतसाचं होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रोगोत्पत्ती आढळून येईल. असं कारण आणि स्रोतसाचे संबंध जोडून आपल्याला कोणत्या कारणांमुळे कोणत्या स्रोतसात अर्बुद रोग होईल याचा विचार करता येतो. अयोग्य आहाराचं आपण आता पाहिलं तर आता चुकीचा विहार म्हणजे काय हे डॉक्टर लहानकर सांगाल का? विहार म्हणजे आहारा व्यतिरिक्त दैनंदिन शरीराचे जे काही व्यवहार आहेत त्याला आपण विहार असं म्हणतो. आणि विहाराच्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्यामध्ये जे शरीराला अपायकारक असे विहार कार्यक्रम आहेत ते म्हणजे मिथ्या विहार. उदाहरण द्यायचं झालं तर काश्मीरचं एक चांगलं उदाहरण देता येईल. काश्मीर हा एक थंड हवेचा प्रदेश. इथे असणाऱ्या लोकांना थंडीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने तिथले लोक हे पोटाला एक शेगडीसारखा, कांगडी ज्याला आपण म्हणतो, असा एक उपाय ते करतात आणि यापासून त्यांना फायदा निश्चित होतो. पण पुढे चालून अशा या उपायाने त्यांना अपाय होण्याची एक दाट शक्यता असते आणि अशामुळे असे असाध्य रोग होतात हे आपल्याला अनेक वेळा दिसतं. तसंच ग्रामीण भागामध्ये धोतर किंवा पातळ हे पदार्थ अगदी घरगच्च करकचून बांधण्याची एक पद्धत आहे. यामुळे हे जर वारंवार घडत असेल
तर यामुळे देखील त्वचेच्या ठिकाणी असाध्य स्वरूपाची लक्षणं निर्माण व्हायला सुरुवात होते. याशिवाय आतप सेवन असा एक विहार आहे की जो शरीराला उपायकारक आहे, तसंच तो अति आणि अवेळी घेतल्यास तो अपायकारक देखील आहे, ज्याने असाध्य स्वरूपातले व्याधी निर्माण होऊ शकतात. म्हणजे अधिक उन्हात गेल्याने, उन्हामध्ये जसं थंड हवेत राहणारा एखादा व्यक्ती जर अति उष्ण याच्यामध्ये काम करायला लागला आणि त्याला ते सहन होत नाहीये, त्याच्या स्किनला ती सवय नाहीये, तर अशा वेळी ते असाध्य लक्षण आहे. बरं. पण मगाशी आपण जेव्हा ह्याची कारणं बघितली, अर्बुदाची आणि असाध्य लक्षणांची काही, त्यावेळी त्याच्यात आपण मिथ्या आहाराचा विचार केला, मग मिथ्या विहाराचा विचार केला, आणि ते मिथ्या आहार म्हणजे काय आणि मिथ्या विहार म्हणजे काय ते आपण सांगितलं. त्याच्यात आणखी एक असात्म्य इंद्रिय असं म्हटलं होतं, तर असात्म्य इंद्रिय म्हणजे नेमकं काय ते डॉक्टर चव्हाण सांगू शकाल का? असात्म्य इंद्रियात संयोगा म्हणजे आपल्या शरीराला न मानणाऱ्या अशा पदार्थाचा संपर्क, आणि हा संपर्क आल्यानंतर जसे डोळे, नाक, कान, जिव्हा यावरती परिणाम होऊन असे व्याधी निर्माण होतात. त्याचप्रमाणे जसं जिभेसाठी चुना, तंबाखू यांचं सेवन करणं किंवा ते सतत तोंडामध्ये ठेवणं, तसंच काही नाकासाठी संपर्कयुक्त पदार्थ आले, जर चामडीची धूळ किंवा इतरही काही लाकडाचा भुस्सा असा जर त्यांना संबंध आला तर ते रोग निश्चितच होतात. त्याचप्रमाणे त्वचेला सुद्धा असाही संपर्क, जसा किरणोत्सर्गाचा संपर्क आला तरी आपण असं समजू की त्वचेचे रोग होणार. आणि आधुनिक काळामध्ये याचा आपण विचार केला तर ते अगदी वावगं होईल. पण किरणोत्सर्गाचा उल्लेख प्राचीन ग्रंथात नसावा, नाही का? बरं. थोडंसं जे कळतंय ते असं की असात्म्य म्हणजे शरीराला न मानवणार, आणि सात्म्य म्हणजे जे शरीराशी समरस होऊ शकणार. मला वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण आधुनिक वैद्यकामध्ये सुद्धा आपण विचार करताना असंच बघतो की काही जे द्रव्य असतात ती शरीराला मानवत नाहीत, त्याची आपण म्हणतो की शरीरामध्ये दुष्ट अशा तऱ्हेची रूपांतर होतात, आणि ती शरीराला मानवत नसल्या कारणाने त्याच्यापासून कर्करोग होऊ शकतो. टॉक्सिक मेटाबोलाइट्स आहेत, किंवा त्याचं मला एक फक्त अत्युत्कृष्ट उदाहरण मद्य आहे. दारू शरीराला हे असात्म्य होणारं, आणि त्याच्यापासून विविध तऱ्हेचे ठिकाणी कर्करोग होऊ शकतात. आणि किरणोत्सर्गाचं उदाहरण तर आपण दिलं. कुठच्याही अनैसर्गिक गोष्टी असतात, केसांना लावण्याचा कलप म्हणा, किंवा खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी आपण जे वेगवेगळे फूड ऍडिटिव्ह ज्याला म्हणतो असे पदार्थ टाकतात, हे सगळे शरीराला अपाय करू शकतात, आणि कॅन्सरच्या पाठीमागे तर कारण असू शकतं असं निदान आधुनिक विज्ञान आज मानतं. तर अशी विविध कारणांनी ही असाध्य लक्षणं होऊ शकतात हे आपण पाहिलं. तर डॉक्टर लहानकर, या व्याधींची लक्षणं कशी असतात? लक्षणांचा विचार करताना आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपल्याला त्याचे दोन प्रविभाग करावे लागतील. एक म्हणजे सार्वदेहिक लक्षणे आणि दुसरं स्थानिक लक्षण. सार्वदेहिक लक्षणांमध्ये रुग्णाला भूक न लागणे, शौचेला साफ न होणे, अधूनमधून मलावष्टभ होणे, हलकासा ताप येणे, दुर्बलता वाटणे, बलहानी होणे, अधूनमधून वेदना वाटणे, यासारखी लक्षणं ही सार्वदेहिक स्वरूपामध्ये अशा रुग्णांमध्ये बघायला मिळतात. तर स्थानिक लक्षणांमध्ये आधीच आता सांगितल्याप्रमाणे अर्बुदजन्य मांसल वृद्धी हे शरीरामध्ये कुठेतरी दिसेल, किंवा रुग्णाला एखादा असाध्य स्वरूपाचा न बरा होणारा, न कमी होणारा अशा स्वरूपाचं व्रण दिसेल, किंवा त्या ठिकाणी स्थानिक लक्षणांमध्ये अनियंत्रित स्वरूपाची मांसल वृद्धी किंवा रक्तस्राव, योनिगत स्राव, उदगत स्राव या स्वरूपाची लक्षणं ही स्थानिक अवयवाचं परीक्षण केल्यानंतर दिसतील. या स्वरूपाने आपल्याला दोन प्रकारची लक्षणं ही यासारखी गंभीर लक्षणं, गंभीर व्याधी आपल्याला निदान करता येतात. वेगवेगळ्या तऱ्हेची लक्षणं दिसतात, आणि त्याच्यात आपण सांगितल्याप्रमाणे प्रामुख्याने बलहानी होणं रुग्णाची हे एक महत्वाचं कारण दिसतं, नाही का? आणि जे आपण इतर आपल्या कॅन्सरच्या रुग्णात नेहमीच दिसत असतं. या रोगाचं निदान कसं काय करता येतं?
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून रोग निदान करणे म्हणजे एखाद्या व्याधीच्या लक्षण समुच्चयाला काहीतरी नाव देणे